नमस्कार मंडळी, आपले छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची एकदम वेगळ्या क्वालिटीची भाजी. तर ही भाजी खाल तर बोटं चाटून चाटून खाल. ही रेसिपी एकदा नक्की बघा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला जॉईन करा. पहिल्यांदा भेंडी घ्यायची. भेंडी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भेंडीला उभा असं कट करून घ्यायचं. उभा कट करून घेतलं भेंडीला का त्यामध्ये मसाले ॲड करायचे. आपण कोणकोणता मसाला ॲड केलेला आहे? काळा मसाला ॲड केलेला आहे, धनापूड ॲड केलेला आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे, हळद ॲड केलेली आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे. एवढेच मसाले आपण ॲड केलेले आहे. मसाले त्याच्यामध्ये ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी भेंडीला पूर्ण मसाला लागेपर्यंत त्याला एकजीव करत राहायचं. आपण हाताने एकजीव करून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकता आपण मसाले ॲड केलेले आहे. पूर्ण भेंडीला एकसारखे आपण पूर्ण मसाले ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं. बेसन पीठ आपल्या आवडीनुसार थोडं थोडं ॲड करत राहायचं. थोडं थोडं ॲड करायचं आणि पाणी वगैरे काहीच घ्यायचं नाही. जे भेंडीला पाणी सुटलेलं असतं त्या भेंडीनीच ते बेसन पीठ आपण त्या भेंडीला पूर्णपणे असं छानपैकी एकजीव मिश्रण होईपर्यंत त्याला लावून घ्यायचं. आणि इथं तुम्ही बघू शकता आपण थोडं थोडं असं बेसन घेतलेलं आहे. आपण पाणी वगैरे थोडं पण ॲड करायचं नाही. जे भेंडीला पाणी सुटेल त्याच भेंडीच्या पाण्याने ते बेसन आहे ते ओलं झालं पाहिजे इथं. आणि आपल्या आवडीनुसार ते बेसन थोडं थोडं ॲड करत घ्यायचं. कारण भेंडी चिकट असते, त्याला थोडं पाणी लागलं तरी ती खूप चिकट होते. त्यामुळं पाण्याची का आपल्याला गरज नाही. इथं आपण जेवढं बेसन आपल्याला लागलेलं आहे त्याप्रमाणे आपण थोडं थोडं करून असं आपण भेंडीला बेसन पीठ लावायचा प्रयत्न केलेला आहे. तर या पद्धतीची भाजी एकदा तुम्ही पण नक्की खाऊन बघा. तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा कशी छान भाजी होते आणि कशी छान. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण ही भाजी खूप आवडेल. तर इथं तुम्ही बघू शकता आता सुकलेलं आहे. सुकून झाल्याच्या नंतर तसंच ठेवायचं आणि एका कढईमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झाल्याच्या नंतर असं एक एक करून त्याच्यामधून तळून घ्यायचं. मीडियम गॅसवरच असे छानपैकी तळून घ्यायचं. आपल्याला मऊसर पाहिजे तर मऊसर ठेवायचं आणि आपल्याला कडक पाहिजे आणि कुरकुरीत पाहिजेत असेल तर एकदम असे कुरकुरत मंद गॅसवरच असे कुरकुरीत असे छानपैकी असं भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता. हे बघा आपण कुरकुरीत असे भाजायची पद्धत आहे. त्या पद्धतीने आपण कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत छानपैकी मंद गॅसवरच. आणि तुम्हाला पण तुमच्या आवडीनुसार ह्या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा नक्कीच. तर इथे एक एक करून आपण ॲड करायचे आणि 2-3 मिनटं छानपैकी असे मंद गॅसवरच त्याला परतून घ्यायचे. मस्त खुसखुशीत आणि लुसलुशीत एकदम असे कडकसूर असे भाजायचे. आणि खायला तर इतकी टेस्ट येते ना का सांगूच नका. तर तुम्ही पण ह्या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. छानपैकी. याला आपल्याला वाटतं खूप उशीर होत आहे, पण उशीर का होत नाही, केल्याने सर्वच होतं आहे. तर इथं बघा आपण छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. 2-4 मिनटं असं परतून घेत राहायचं. मीडियम गॅसवरच ठेवायचं. लाल बुंद होईपर्यंत आपण त्याला छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करा. तर इथं तुम्ही बघू शकता असे छानपैकी असं भाजायचे. जळवायचे नाही, असे मीडियम गॅसवरच ठेवायचे म्हणजे लाल बुंद असे तळले जातात. तर इथं तुम्ही बघू शकता आपली भेंडी फ्राय कशी छानपैकी अशी आपण भेंडी तळून घेतलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ही जर भेंडीची अशी भाजी खाल्ली तर तोंडाला जो येईल परत परत तुम्ही बनवून खाल की भाजीची रेसिपी परत सांगा कशी भाजी बनवतात. इतकी छान आणि चविष्ट ही भाजीची रेसिपी आहे. तुम्ही पण एकदम लवचिक आणि एकदम छानपैकी ही भाजी खायला तुम्हाला पण छानपैकी अशी आवडेल.
तर ही भाजीची क्वालिटी एकदम अतिशय आणि खूप छान आहे. तर ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. अशी तुम्ही भाजी करून खाल्ली का कधी? आणि अशी भाजी नक्की एकदा खाऊन बघा. एकदम कुरकुरीत आणि छानपैकी. आपल्याला कडक पाहिजे तर कडक करायची, मीडियम पाहिजे तर मीडियम पाहिजे, मग एकदम लुसलुशीत अशी भाजी बनवून खायची. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.